नागपूरमध्ये रात्री 2 ठिकाणी राडा, महाल परिसरात तुफान दगडफेक, औरंगजेबाच्या कबरीवरून वाद, 20 गाड्या फोडल्या, 40 पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी जखमी, तर 50 जण पोलिसांच्या ताब्यात. नागपूरच्या घटनेनंतर मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये, नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन. तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसोबत सागर बंगल्यावर रात्री उशिरा बैठक, परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची बावनकुळेंची माहिती. नागपूर शहरात रात्रीपासून संचारबंदी, कुणीही घराबाहेर पडू नका, पोलिसांचं नागरिकांना आवाहन. मुख्यमंत्र्यांच्या शहरात कायदा सुव्यवस्था कोलमडली, आदित्य ठाकरेंचा आरोप. तर आगामी निवडणुका नजरेसमोर ठेवून षडयंत्र, प्रशांत जगतापांचा गंभीर आरोप. नागपूरच्या महल परिसरामध्ये दगडफेकीनंतर रस्त्यावर दगडांचा खच, महापालिका कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर भरून उचललेत दगड. नागपूरमधल्या घटनेनंतर पुणे आणि अमरावती पोलीस अलर्टवर, आयुक्तांनी पोलीस बंदोबस्त वाढवला. तर अफवा न पसरवण्याचं आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पोलिसांचं आवाहन. मुंबईतील एका हत्या प्रकरणी गँगस्टर छोटा राजन निर्दोष, दाऊदचा भाऊ इक्बालच्या ड्रायव्हरच्या हत्येप्रकरणी निर्दोष मुक्तता. स्पेशल सीबीआय कोर्टाकडून राजनची निर्दोष सुटका. तब्बल 9 महिन्यानंतर अंतराळवीर सुनीता विल्यम आणि बूच विल्मोर उद्या पृथ्वीच्या दिशेनं परतणार. स्पेस एक्सच्या यानानं परतीचा प्रवास सुरू होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.